जिल्ह्यामध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून अवैध साठा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले। हॉटेल्स आणि उद्योगांना पुरवठा थांबवला असला तरीही हॉस्पिटल्स, निवासी शाळा आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवला जातो। गॅस जपून वापरण्याचं आवाहन करत प्रशासनानं लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल अशी ग्वाही दिलेली आहे। कमर्शियल LPGच्या बाबतीत ज्या काही केंद्र शासनाच्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसार ज्या इसेन्शियल बाबी आहेत त्या हॉस्पिटल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी कमर्शियलचा पुरवठा सुद्धा या पद्धतीने जसा आहे तसंच सुरू राहणार आहे। आणि बाकी इतर गोष्टी ज्या कमर्शियलच्या आहेत तर सध्या सर्वात महत्त्वाचं घरगुती LPG जो आपल्याला लागतो त्याची कुठेही त्याचा तुटवडा नाही आणि त्याचा पुरवठा होणार असल्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। तर आपण पाहिलं पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय तसाच परिणाम आता नागपूरमध्येही झालेला आहे। गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची बातमी दाखवल्यानंतर नागपुरातही पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरमधला काळा बाजार रोखण्यात आलेला आहे का? काय पावलं प्रशासनाकडून उचलली जात आहेत? खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल आपण जे स्टिंग ऑपरेशन केलं याचा मोठा प्रभाव पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच महाराष्ट्रात नागपूरसह कोल्हापूरपर्यंत याचे इफेक्ट आपल्याला दिसून येत आहेत। काल दिवसभर आपले सर्व प्रतिनिधी लोकांमध्ये मिसळून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि प्रत्येक गॅस पुरवठाधारक आहेत तिथंपर्यंत पोहोचले आणि गॅसचा खरंच काळा बाजार होतो का याची तपासणी केली। यामध्ये पंढरपूरपासून कोल्हापूर आणि सिंधुदुर्गापर्यंत आपल्याला अशा गोष्टी निदर्शनास आल्या की 900 साडेनऊशेचा गॅस 1250-1500 पर्यंत आणि कमर्शियल गॅस हा 2500 पासून 4000 पर्यंत विक्री होत असल्याची साक्ष तिथल्या वितरकांनी दिल्याचं आपल्या कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे। त्यामुळे या सर्व जिल्ह्यांचं जिल्हा प्रशासन आता खडबडून जागा झालेलं आहे। विशेषतः कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक निर्माण केलेलं आहे आणि या सर्वच गोष्टींवर नियंत्रण ठेवणार आहे आणि घरगुती गॅस सुरळीत असून इतर जे गॅस आहेत कमर्शियल गॅस आहेत ते तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत। हॉस्पिटल्स असतील, निवासी शाळा असतील, इतर संस्था असतील याला पुरवठा करणारे गॅस मात्र व्यवस्थित पुरवठा केले जाणार आहेत। नागरिकांनी शांत राहावं, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। तसंच साम टीव्हीने जी बातमी दाखवली स्टिंग ऑपरेशन जे केलेलं आहे त्याचा इफेक्ट आता सर्वसामान्यांवर जर झालेला आहे तर प्रशासनावर सुद्धा झालेला आहे आणि प्रशासन आता खडबडून जागा झालेलं आहे। त्यामुळे आता गॅसचा कुठेही काळाबाजार होऊ नये त्याच्यावर नियंत्रण राहणार अशा पद्धतीची ग्वाही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केली आहे। धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर कोल्हापुरात आपण पाहिलंय प्रशासनानं ठोस अशी पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे।